पंढरपूरच्या वारीमध्ये आपण अनेक महिलांना डोक्यावर तुळशी वृंदावर घेऊन चालताना पाहिलंच असेल. पण तुळसच का? तुळशीला हरिप्रिया म्हणजेच विष्णूची प्रिय सखी असं म्हटलं जातं. महिला विठ्ठलाच्या भेटीची ओढ म्हणून आणि त्याला आपली निष्ठा अर्पण करण्यासाठी विष्णूची लाडकी तुळस घेऊन डोक्यावर चालत जातात. वैज्ञानिकदृष्ट्या तुळस भरपूर ऑक्सिजन सोडते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. वारीच्या प्रचंड गर्दीत डोक्यावरील तुळशीमुळे आजूबाजूच्या हवेची शुद्धता वाढते आणि हवेतील जंतूंचा देखील नाश होतो. त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचं रक्षण होतं, रोगप्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच वारीमधील सकारात्मक ऊर्जा देणारी संजीवनी म्हणून तुळशीकडे पाहिलं जातं. डोक्यावर तुळस घेऊन चालणे म्हणजे केवळ धार्मिक कृती नाही, तर भक्ती, जबाबदारी, संयम आणि समर्पण याचं एक उत्तम उदाहरण आहे. कित्येक महिला शेकडो किलोमीटरचा हा प्रवास तुळशीसह पूर्ण करतात. हे त्यांच्या श्रद्धेचं आणि मानसिक शक्तीचं प्रतीक मानलं जातं. आपल्या धर्माचे, संस्कृतीचे असेच माहितीपर व्हिडिओ बघायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या जवळच्या माणसांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये तुमच्या मनातील प्रश्न आम्हाला नक्की विचारा. धन्यवाद.